आधी मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच आज रायगड जिल्ह्याच्या डीपीडीसी बैठकीला शिवसेना आमदारांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनामध्ये मंत्री आदिती तटकरेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली। जिल्हाधिकारी सुद्धा या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते। मात्र पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले मंत्री भरत गोगावले यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। आदिती तटकरेंनी त्यांच्या मतदारसंघाबाबत चर्चा केली असली तरी अनुपस्थित राहिलेल्या भरत गोगावलेंमुळे तसंच निमंत्रण न मिळाल्यामुळे येऊ न शकलेल्या आमदारांमुळे त्यांच्या मतदारसंघातील लाखो नागरिकांना हा फटका बसण्याची शक्यता आहे। दुसरीकडे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी आपल्याला या बैठकीचं निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं असा दावा करत संताप व्यक्त केलाय। आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण नव्हतं। पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या मीटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे डीपी वगैरे उपस्थित होते। मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या ह्याच्यात डावललं असं दिसतंय। आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली। या बैठकी संदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित होता, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? दरम्यान या सगळ्या धुसफुशीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। नाशिक आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं। रायगडचे मंत्री म्हणून आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंना निमंत्रण देण्यात आलं होतं अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। तसंच पालकमंत्रीपदाच्या वादावर देखील त्यांनी वक्तव्य केलंय। पाहूया। रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही। अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला। मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं। त्याला पालक सचिव असतात, त्याला जिल्हाधिकारी असतात, त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्याला डीपीओ असतो। काही बघायचं नाही, काही नाही, बातम्या सुरू करायच्या। ही मीटिंग ही डीपीसीची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती। पालकमंत्री पद झालेला नसला तरी त्याच्याबद्दलचा निर्णय हा अंतिमतः मुख्यमंत्री महोदय घेतील। तो सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा, कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला कुठलं खातं द्यायचं, कुणाला कुठं पालकमंत्री पद द्यायचं वगैरे हा सगळा अधिकार राज्याच्या प्रमुखांचा म्हणजेच मुख्यमंत्री महोदयांचा असतो आणि मुख्यमंत्री महोदय ते त्या ठिकाणी करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।